नमस्कार मंडळींनो, बघा मी रेखा ब्लॉग चालू केलेला आहे। तर आज सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर माझा आज पौर्णिमा भी आहे, उपवास सुद्धा पकडलाय मी। तर बघा आज मी चाय वगैरे काही पिले नाही, दीदीनं चाय आणलाय गरम करून आणि चिवनं मला शेंगदाणे घेऊन आली खायला। आज काय निवांत चाललंय, दीदी आहे घरी म्हणलं काय निवांतच असतं आमचं, कामं करणारी आहे बाई घरी म्हणलं सर्वांनी या चाय प्यायला। बघा काय करते आमची। तर बघा आता कपडे भांडी सगळे मी केली आणि या दोघींना पाणी बिणी भरून घेतलं। तर आता म्हटलं खिचडी आज उपास आहे, तर बटाटा तर बनवून घ्यावा। तेव्हा बटाटा आणलाय, चिप्स आणले, पण चिप्स लई तेलकट खाऊ वाटत नाही, बटाटा बनवून घेते आहे का नाही। दीदीची विना माझ्या भात केला आहे ना, चालेल या खिचडी बनवते। दिया हे दिया आता बघा बटाटा फ्राय केला, आलाय शिजायला, नॉर्मली कच्चा आहे। आणि मला मोबाईल आणून द्यायचा, टी व्ही लावायची आणि बटाटा बनवलाय। तर चिवनानं चिप्स आणलेलं काही तिखटवाला खायला उपासाचं, आणि चाय बनवलं। तर माझा उपास आहे, तर ह्या दोघींना बघा घेतलं खायला बघा। मग उपासच पकडायचा होता ना, खायचं होतं या सर्वांनी खायला। बस ना बुक आवडली माझी, अभ्यास तुला करायला चिवला बी नाही, तुला काय येणार येतं तुला माझ्या मम्मीला येतं हे जा लवकर क्लासला, 4 वाजले। दुखायचं राहिलं का डोकं? बाहेर सोड गटारात ना आली ती, बाहेर सोडते। तर बघा मांजरी संग खेळायचं चाललंय, क्लासला जायचं सोडून दारात बसली आहे। हे जा लवकर, उशीर झाला। तर बघा आता रील्स बनवली आहे, नवीन गाणं आलेलं आहे। तर मला रील्स बनवायला खूप आवडते आणि म्हणजे लहानपणापासून डान्सची ॲक्टिंगची हे जी आवड होती, पण म्हणतात ना घरातले लोक काय करू नाही द्यायची, कारण की आमच्या घरामध्ये तर जीन्स पॅन्ट घालायला पण मना होती। पण माझी मम्मी आहे ना, ती मला घालू द्यायची, कारण की माझे 3 भाऊ मला घालू नाही द्यायचे, वरडायचे। तर मोठा बी वरडायचा, 2 नंबरचा बी, 3 नंबरचा तर अजून बी आवडत नाही, तरी मी बळजबरीनं मला लय आवडायची अशी छान ड्रेस घालाय। माझी मम्मी जास्त करून मला आहे ना शॉर्ट फ्रॉक लय घ्यायची, कारण मी जास्त लहानपणापासून अशी जाडी आहे, गुबगुबीत होती, त्यामुळे मग फ्रॉके घालायला मला लय आवडायचं। शॉर्टच असायचे माझे कपडे जास्त, आत्ताच ती 1 पीस म्हणते ती, पण पहिले फ्रॉक होते तेच। आणि जे आता ती लोक 1 टाईप घालतात ते आमच्या टायमाला होते असं 1 टाईप आणि खाली लेगीज होतं। आणि आता जे तर मग मस्त असे कपडे बी म्हणजे छान घालायला भेटले लहानपणी बी। आणि आम्ही लहानपणी बघा आमच्या टायमाला आहे ना सोनपरी, आलिप लैला, परत मग सांगते आलिप लैला जास्त आम्ही बघायचो। तर त्यामध्ये जेवढे सीन व्हायचे ना, तर आमची सगळी आमची इथलीच होती सगळी। तर आम्ही असंच म्हणजे एक नाटक, तेच नाटक आम्ही कार्यक्रम संपला की आम्ही बसवायचो आणि करायचो। म्हणजे आम्ही लय एन्जॉय केलं लहानपण, आताच्या मुलांना नाही एन्जॉय करायला भेटत, कारण की आम्ही रोडला म्हणजे खेळायला जायचो। परत सांगते गावाला गेलो तर सगळे एकत्र 1 वर्षांनी यायचे, लय एन्जॉय असायचं। पण आत्ताच्या मुलांना नाही भेटत, कारण की लय रिक्सच आहे या जिंदगीमध्ये आत्ताच्या। पहिल्याच्या मुलांना जसं खेळायला भेटायचं तसं आत्ताच्या मुलांना कुठे भेटतं खेळायला। तसं म्हणायला गेलं तर त्यांना तरी कुठं आवड आहे, ते मोबाईल आणि ते टी व्ही, कार्टून, गेम, खायला ती चायनीज लोकांचं खायचं, ते नूडल वगैरे बघण्यातच त्यांचा टाईम निघून जातो आणि अभ्यास करण्यामध्ये। तर बघा ना, ती एक बरं झालं की इंस्टाग्राम म्हणा किंवा टिकटॉक म्हणा किंवा यूट्यूब म्हणा, तर जर आम्हाला पहिल्या जमान्यामध्ये नव्हतं आम्हाला करायला येत होतं, पण आता आम्हाला ह्या निमित्तानं आम्हाला व्हिडिओ बनवायला भेटते। ती जरी वय आमचं झालं असलं एवढं नाही आहे, पण तरी बी आता असं लहान मुलं करते ती, कुवाऱ्या मुली करते ती, पण आम्हाला बी करायला भेटतं। नव्हतं पहिला नवरा तयार, पण नवऱ्याला बी आवड झाली, मी ॲक्टिंग करायला लागली तर
व्हिडिओ बनवायला लागले तर त्याला बी आवडायला लागले ते बी नंतर पकडायचे मोबाईल. आणि मग खरं म्हणायला गेलं तर त्यांच्यामुळे मी व्हिडिओ बनवायला शिकली आहे. नाही तर मला इंटरेस्टच नव्हता यामध्ये. इंटरेस्ट होता लग्नाच्या आधी, पण लग्नाच्या नंतर ह्या म्हणतात ना आपल्या संसारामधनं कुठं कुणाला टाईम एवढा भेटतो. पण मी टाईम काढायला लागली, कारण की मग मी ब्लाऊज शोधत ते सोडून दिलं, कामाला जायची ती बी सोडून दिलं. मला असं बनवायला भेटत नव्हते म्हणून एक वर्ष मला व्हिडिओ टाकायला बी भेटला नव्हतं. का तर मी कामाला जायची म्हणून. कामाला जायची तर सगळे म्हणायचे अरे व्हिडिओ बनवत नाही तू, अरे व्हिडिओ बनवत नाही. आणि व्हिडिओ माझे काय लोक म्हणजे आमच्या गावच्यांना आवडायचे बी. माझी मम्मी सारखी विचारायची, माझे भाऊ. मग मी कामं सोडून दिलं. म्हणलं राहू दे तिकडं, थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी बी द्यावा म्हणून परत मग व्हिडिओ चालू केले. आणि व्हिडिओ चालू केले पण मध्ये यूट्यूब चॅनल चालू केला. तर म्हणतात ना असं मी असा चॅनल चालू करायला गेली की पप्पा वारले, परत बंद झाला. परत यूट्यूबला जेवणाचं व्हिडिओ ह्याचं म्हणजे मी सर्व मिक्स टाकते, असं नाही की एकच टाकावं. सर्व मिक्स टाकते म्हणजे ॲक्टिंगचे काय म्हणते ती इमोशनल किंवा हसण्याचे सगळे व्हिडिओ टाकते मी. पण असे व्हिडिओ टाकायला रेग्युलर म्हणते टाकायचं असतं यूट्यूबला. असं टाकायला गेलं की मग माझा भाव वारला, त्यामुळं परत ब्रेक पडला. त्यामुळे मग अशाने मग माझे व्हिडिओ राहते, मग गॅप पडतो. त्यामुळं आता 3 वर्ष झालं यूट्यूब चॅनल खोलून, 3 वर्ष झालं, 3 वर्ष झाले इंस्टाग्राम खोलून. पण त्याला लाईक नाही फॉलो. तर देवालाच माहिती कधी वाढतेली. आम्ही आमचा प्रयत्न करतो आहे, ॲक्टिंग करतो आहे, पाहिजे तशी रील्स बनवतो, पण नाही आम्हाला यश भेटेल तर कधी ना कधी भेटेलच ना. फक्त करत राहायचं, मज्जा येते. पण व्हिडिओ वगैरे बनवायला आहे ना, काही क्षणासाठी आपण विसरून जातो की आपल्याकडं काहीतरी दुःख आहे, कारण की त्यामध्ये रमून जातो आपण रील्स बनवण्यात, व्हिडिओ बनवण्यामध्ये. आणि मला खरंच लय मज्जा येते. माझ्या नवऱ्याला बी आता आवडायला लागले म्हणून हळूहळू ते माझ्या व्हिडिओमध्ये येतं. म्हणजे मी त्यांना विचारलं आधी की मी यूट्यूब चॅनल खोलणार आहे आणि आपलं घरामधलं धावणार आहे तर चालेल का, कारण की घरात पहिली परमिशन घ्यायला लागती. मग त्यांची घेतली, त्यांनी हो बोलले, तेव्हा जाऊन मी आता बनवायला लागली. तर अजून मला शिकायचं आहे. तर त्यांना म्हणलं ना मला ते काय असतं ग, काय म्हणतात का ती चिवा, अगं डब्बा याला मामानं आमच्या घरामध्ये ना एवढी उंदरं आहे ना मला सांगते. तर रातच्याला आहे ना सगळी भांडी खाली पडते ती. आणि आता बघा तिथं जेवलो आता आम्ही, तर तिथं डबा ठेवलेला, तर डब्बा घेऊन गेला मामा. जर परत आला ना तर तुम्हाला व्हिडिओ दावते मी बनवून बघा. अहो लय परेशानी मी ना, घर एवढं चांगलं बनवलेलं ना मी, पण मामा काय नीट ठेवायचं नाव घेत नाही. हे टोच, हे खा ते खा, हे तोड ते तोड, घरामध्ये पूर्ण माती करते ती. जाऊ दे, ते तर काय रोजचंच आपल्याला. आता काय सवय लागली आम्हाला. तर काही कमी वर्ष नाही झालं, 16 वर्ष झाले ती. त्यामुळं थांबा तुम्हाला व्हिडिओ. बघा असा दमवतात मामं, कारण लय टेन्शन आहे मला या घरामध्ये मी राहती. बघा अजून तर बघितलं ना एवढे मोठे मोठे उंदीर असते ती, लय परेशान करते ती. आणि ना भांडीने ही कर, तुम्हाला माहिती नसेल पण माझी चिव जेव्हा नाही 1 वर्षाची होती ना, तर तुम्हाला ती स्टोरी सांगते बघा परत. तर बघितलं ना कसं उंदर भांडी बी नेत त्यावं, नवीन नवीन साड्या बी खाल्ल्या ती माझ्या, बॅग खातं. पहिलं तर कपाट होतं त्याला बी केलेलं माहिती का. आता विचार चालला आहे म्हणून साफ केला आहे माळा. तिकडचा माळा बनवायचा आहे लाकडी, जेणेकरून खाली ना लय भीती वाटते. कधी कधी लहान होते ना लय रिक्स होती माहिती का इथं राहायची. मी माझ्या मोठ्या मुलीला मम्मीकडे ठेवलेली, हिला कशी जपली मलाच माहिती आहे माहिती का. हिला ही स्टोरी तुम्हाला आहे ना मी उद्या सांगेल, कारण की मला आज काय टाईम नाही आहे, कारण की मला जुंबा क्लासला जायचं असतं. आता टाईम होईल, माझा टाईम व्हायला आला आहे. मग उद्या आहे ना तुम्हाला चिवची सगळी स्टोरी सांगते, चिवसंग काय काढलेलं काय चिवी. मला थोडा वेळ आता आराम करते, रील्स बनवली आहे आणि हिला म्हणले पाडापाड कर.
निशाणी बघायची आहे तुम्हाला? निशाणी इकडं बघू का पिलं? हे बघा. तर बघा पुरी क्लासला गेलेला, त्यांचा पचका झालेला आहे, त्या घरी आलेल्या इथं. तुमच्यामुळे पचका झाला असं बोला. चालेल, मी चालली आता भाजीला. पूजा बिजा झाली आहे, भाजीला जाऊन येते. ह्या गेलेल्या क्लासला, पण क्लास नव्हतं, ते आल्यात रिटर्न. आता मी जाते, फटाफटा उडकते हे जेवण बनवून घ्यायला, म्हणजे जायचं आहे परत मंदिरात. तर बघा आता पुरीला न्यायला चालली मी मंदिरात जाणार. तर बघा आता पुरीला सांगितलं मंदिरात चालली तो तिकडे आहे म्हणून, कारण की सर काय लवकर सोडणार नाही 10 वाजल्याशिवाय. तर मग मी तिथे जाऊन थोडा वेळ बसेल. बघा आता आम्ही मंदिरात आलेलो आहे. बघा मस्त सजवलं आहे ना. सगळं चाललो आम्ही. पुरी अजून आले नाहीत, बाहेर थांबतो. तर आता म्हणलं तेल आणि ते रुईचं पान ना मारुतीला वाहून या म्हणून त्यांना पाठवलेलं. बघा पुरी गेल्यात आतमध्ये पाया पडायला. तर चला आता निघालो आम्ही मंदिरातनं घरी जायला. तर बघा आता आम्ही निघालो आहे घरी. तर बघा आम्ही घरी आलो. नाकाला कुंकू लागलीस. तर आरती वगैरे केली, निवद वगैरे धावला, नारळ बी फोडला. तर जेवायला बसतोय आम्ही सर्व, या सर्वांनी जेवायला. तर बघा जेवण वगैरे झालं आणि आता झोपायला लागलो आहे. तर रात्रीचा लय उशीर झालेला आहे. तर सर्वांना गुड नाईट. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट सर्व.